एकदम जाळीदार, एकदम पौष्टिक आणि खूप सारे प्रोटीन्स आणि विटॅमिन्सनी भरलेला असा हा आपला नाश्ता. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ, त्यानंतर अर्धी वाटी पोहे, 1 वाटी तांदूळ मी या ठिकाणी रेशनचा घेतलेला आहे. रेशनच्या तांदळाने काय होतं, कुठलाही पदार्थ छान प्रकारे फुगतो. त्यानंतर 2 चमचे इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. ते सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतले आहेत. व्यवस्थित स्वच्छ पाण्याने ते आपल्याला धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर खूप सारं पाणी घालून भिजवत ठेवायचे. अशा प्रकारे 4 ते 5 तास आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर ते सर्व जे आहे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटरसुद्धा आपल्याला 6 ते 7 तास भिजवत ठेवायचं आहे. अशा प्रकारे बॅटर फुगून आलं की त्यानंतर ते अर्धं बॅटर मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं ना, अशा डायरेक्शनने त्याला 5 मिनटं छान फेटाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काही भाज्या घातलेल्या आहेत. तर 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, चवीसाठी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे सर्व आप्पे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आप्पे नाही तर आपण या प्रकारे उत्तप्पासुद्धा त्या बॅटरचा बनवू शकतो. तर अशा प्रकारे मी दोन्ही नाश्ते बनवून घेतलेले आहेत, आप्पेसुद्धा आणि उत्तप्पासुद्धा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.